आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू ऐकलंस ना वेणा? आई मला किती काय काय बोलत होती ते, तिचा एक एक शब्द एक एक वाक्य मला बोचत होतं। आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की ती जे काय बोलत होती ते सगळं खरं होतं। मला आजपर्यंत वाटत होतं मी त्यांच्याशी जे काही वागतो, जे काही खोटं बोलतो, सगळं त्यांना खरं वाटतं। तसं नाहीये ना, तर आधीपासून सगळं सगळं खरं माहित होतं। पण वीणा, त्यावरून ते मला कधी काही बोलले नाही। हो, असं काय करते? शांत व्हा बरं। अगं, मी आई बाबांविषयी किती वाईट विचार केले, किती किती नको नको ते प्लॅनिंग केले, वाईट बेत आखले, मी फार वाईट विचार केले वीणा। काय बोलताय तुम्ही? कसलं प्लॅनिंग? हे बघ, हे बघ, हे करायला निघालो होतो मी। काय विचार करताय तुम्ही? हा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नव्हतं, माझं डोकं ठिकाणावरच नव्हतं। त्यांचे पैसे हिरावून घेऊन त्यांना वृद्धाश्रमात टाकण्यासाठी हे वृद्धाश्रमाचे फॉर्म घेऊन आलो होतो मी। काय करताय? शांत व्हा बरं, सावरा स्वतःला। हे बघा, तुम्ही चुकलात याची तुम्हाला जाणीव होते ना, हेच खूप आहे आता। वीणा, मी कुठल्या तोंडाने आई बाबांची माफी मागू? कुठल्या तोंडाने मागू? वीणा, तू मला मदत करशील? हा, मी काय? प्लीज आईशी माझ्याविषयी बोल ना। हा, अगं, आईने कित्येक वर्षात मुलगा म्हणून मला जवळच घेतलं नाही। अगं, मला तिच्या कुशीत शिरून तिची माफी मागायची आहे। प्लीज बोल ना माझ्यासाठी, प्लीज। ती तुझं ऐकेल। हो, पण आता मी काय बोलणार आईंशी? तुझं ऐकेल ती, मी तेच सांगतोय। माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, पण तुझ्यावर ठेवेल। प्लीज बोलशील ना माझ्यासाठी? प्लीज तिला सांग मला माझ्या चुका कळल्या। प्लीज वीणा, बोलशील ना? हा, प्लीज। आजी, मी घरात नसताना तू माझ्या बायकोला सगळ्यांचे पाय धरायला लावलेस आजी। सिद्धिराजना कसं कळलं? कान भरलेस ना नवऱ्याचे तू? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आजी। तुला ज्या गोष्टींचा राग आला होता त्या सगळ्या मी केल्या होत्या ना, मग शिक्षा भावना मॅडमना का दिलीस तू? मी काहीही करेन, मला जा विचारणारा तू कोण? मी सिद्धिराज गाडे पाटील, या घरचा मुलगा, तुझा नातू आणि भावना मॅडमचा नवरा। या नात्याने तुला जाब विचारतोय, का केलंस आजी तू हे? सिद्धू, अरे तू कोणी मध्ये बोलणार नाहीये। माझ्या बायकोचा स्वाभिमान हा माझा स्वाभिमान आहे आणि आजीने त्याला ठेचलंय।
आणि आजी मी कधी सहन करणार नाहीये आणि या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायलाच लागणार आहे आजी. वा सिद्धू वा, तुझ्या अंगात खेळणार गाडे पाटलांचं रक्त कधी आटलंय काय माहित. पण तुझ्या बायकोला पाय धरायला लावले म्हणून तू आज मला भरल्या ताटावरून उठवलंयस. मी हे कधीही विसरणार नाही सिद्धू. चल, मलाही आता बघायचंच आहे त्या बायकोच्या प्रेमात आंधळा होऊन तू अख्ख्या कुटुंबाला अजून किती लाचार व्हायला भाग पाडणार आहेस ते. संपत, रेणुका, निलांबरी, सिंचन, अधिराज, आत्ताच्या आत्ता या उलक्षणेच्या पाया पडा. हे बघ आजी, माझं असं काही म्हणणं नव्हतं. तू चुकीचं एक शब्द, एकही शब्द तू बोलायचं नाही सिद्धू. माझ्या अख्ख्या कुटुंबानं तुझ्या या अवलक्षणेच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही, समजलं. प्लीज 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 तुम्ही हे सगळं थांबवा. तुम्ही कोणी माझ्या पाया पडावं अशी माझी नाही इच्छा. हे बघा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, असं नका करू. सिद्धिराज, तुम्ही तरी सांगा. मॅडम, ए, बंद करा तुम्ही नवरा बायको हे ढोंग. आणि सिद्धो, मला आत्ताच्या आत्ता त्या माणसाचं नाव सांग ज्यानं तुझ्याकडे चुगली केली. ते 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 मी तुला नाही सांगू शकत आजी. तुझ्या बायकोनं चुगली केली असणार. नाही, भावना मॅडमने मला यातलं काही सांगितलेलं नाही. मग कोण? ठीक आहे सिद्धू, जोपर्यंत तू त्या माणसाचं नाव मला सांगत नाहीस तोपर्यंत मी असंच समजत राहणार ही अवलक्षणाच तुला चुगली करते, तीच हे घर फोडते. चला निघा आधी इथून, दोघही निघा. निघा म्हटलं ना. चला. मुकाट्यानं सांगा, माझ्या पाठीत कोणी वार केला? कुणाचे दिवस भरलेत? काही असं कसं करतेस? भावना शिवाय हे सगळं सिद्धूला सांगायला कोण जाईल? संपत, हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे झालेले नाहीयेत. अरे माझा अनुभव सांगतोय की हे काम त्या नटवीचं नाहीये. तुमच्यापैकीच कोणीतरी बेईमानी केली माझ्याशी. सांगा कोण आहे तो? लक्ष्मी निवास